महाराज म्हणतात की तुम्ही तीर्थयात्रा केला पण तुमच्या मनामध्ये जर मलिनता आहे तर त्या तीर्थाचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. जावून या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळले वरी वरी, अंतरीचे शुद्ध कासयानी झाले, भूषणत्व केले आपणया, वृंदावन फळ घेळिले सकरा, भीतरील थारा मोडून ना, तुका म्हणे नाही शांत क्षमा दया, तोवरी कसया स्पुंदा तुम्ही. तर तुम्ही तीर्थाला जाऊन काय केलं? तर काय केलं तर बरोबर जाऊन तुम्ही अंग धुतलेत, पण तुमचं जे अंतरंग आहे ते मलिनच आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये लोभ, अहंकार, माया हे सगळे तुमच्या अंतरंगामध्ये आहेत. म्हणून तुम्ही तीर्थयात्रा केली याचा मोठेपणा जो मिरवतात ना, तर असा मोठेपणा तुम्ही मिरवू नका. वृंदावन म्हणून एक कडू फळ असते, त्याला साखरेत मिसळून खाल्ले तरी ते कडूच लागते, त्याचा कडूपणा साखरेने जात नाही. तसाच आपल्या अंतरंगातला अशुद्धपणा तीर्थयात्रेने कधी नाहीसा होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्याने आपल्या अंगी दया, क्षमा, शांती यावी यासाठी आपले वर्तन शुद्ध ठेवावे, शुद्ध आचरणाचा मार्ग धरावा, तीर्थयात्रा केल्याचा गर्व करत बसू नये. म्हणजे तीर्थयात्रा केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्रिवेणी संगमामध्ये स्नान करता, शरीर स्वच्छ करता, त्याचप्रमाणे मनामधले सुद्धा वाईट विचार सोडून तुम्ही चांगला विचार आपल्या मनामध्ये ठेवावा, असे या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.